तर आपण पाहतो आहे क्लास 10 सायन्स पार्ट 2 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. यामध्ये सगळ्यात पहिले आज आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे हेरिडिटी या वर्डचं मिनिंग. ओके, हेरिडिटी म्हणजे काय? आता आपण 9th स्टँडर्डमध्ये सायन्स शिकलो आहे, बरोबर आहे ना, सायन्स. त्यामध्ये आपण हेरिडिटी याचं इंट्रोडक्शन ॲक्च्युली पाहिलेलं आहे. ओके, हेरिडिटी आणि दुसरी टर्म जी आपण यूज करतो आहे ती म्हणजे इव्हॉल्युशन. या दोघी टर्म्स एकमेकांशी खूप रिलेटेड आहे. इव्हॉल्युशन म्हणजे काय? इव्हॉल्युशन म्हणजे जसं आता आपल्याला सगळ्यांना आपण पाहतो आहे ना, आपण कोरोना व्हायरसबद्दल आपल्याला माहिती आहे, बरोबर, आणि त्याच्यावर वॅक्सिनेशन उपलब्ध झाले आहे, पण ते एवढे इफेक्टिव्ह, लोक म्हणतात इफेक्टिव्ह आहे नाही आहे, किंवा या कोविड-19 या डिसीजला बरं करणं, क्युअर करणं, याच्यामध्ये आतापर्यंत लोकांना यश नाही मिळालेलं, बरोबर. याच्यावरचं औषध नाही शोधू शकले. याचं रिझन काय आहे माहिती आहे? आपल्याला माहिती आहे की दर 1-2 महिन्याने कोरोनाचा नवीन काय येतो? स्ट्रेन येतो ना, सॉरी स्पेलिंग चुकलं आहे त्याचं, स्ट्रेंट म्हणतो आपण त्याला. कोरोनाचा नवीन स्ट्रेंट काय होतो? इव्हॉल्व होतो दर काही दिवसांमध्ये. म्हणजे काय? तो जो कोरोना व्हायरस आहे तो स्वतःमध्ये काय करतो? म्युटेशन करतो. म्युटेशन म्हणजे तो स्वतःच्या रचनेमध्ये बदल करतो आणि बदल करून तो स्वतःला अजून जास्त डेंजरस बनवतो किंवा त्याच्या स्वतःच्या सर्वायवलसाठी तो स्वतःला फिट करतो, अजून जास्त फिट करतो, आणि म्हणून त्याला मारणं आपल्याला कसं जातं? कठीण जातं. तर ही जी आहे त्याच्या जेव्हापासून तो व्हायरस लीक झाला असेल किंवा तो जन्माला आला असेल तेव्हापासून त्याच्या खूप सगळ्या जनरेशन्स झालेले आहे, आणि जनरेशन बाय जनरेशन तो काय करतो? अजून जास्त त्याच्यामध्ये काय होते? डेव्हलपमेंट होते. ही काय आहे? दिस इज द प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन. हे काय आहे? एक प्रकारचं इव्हॉल्युशन आहे, याला आपण इव्हॉल्युशन म्हणतो. किंवा दुसरं एखादं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर तुम्ही मच्छरांच्या बाबतीत ऐकलं असेल, मॉस्किटोजना किल करण्यासाठी तुम्ही किती सगळे उपाय वापरता. आधीचे जे मच्छर होते, आधीचे म्हणजे 10-12 वर्ष आधी आपण म्हणू की एक मॉस्किटोसाठी एक कॉईल लावली ना, जाळली की ते मच्छर मरून जायचे. पण आता मॉस्किटोजमध्ये किती व्हेरिएशन निघालेले आहेत. म्हणजे आता असं होतं की तुम्ही कॉईल लावा, तुम्ही गुड नाईट लावा, तुम्ही बॅट लावा, कुठलीही मेथड तुम्ही यूज केली तरीही तुम्ही मॉस्किटोजला टोटल किल नाही करू शकत. आता असे मॉस्किटोज पण आलेले आहे की ज्यांची साईज इतकी छोटी आहे की ते तुमची जी इलेक्ट्रिक बॅट आहे ना त्याच्यामधून इझिली पास होऊ शकते. आधी तुम्ही घरांना मॉस्किटोजपासून वाचवण्यासाठी भिंतीवर तुम्ही काय लावायचे? ज्या खिडक्या होत्या खिडक्यांना जाळ्या लावायचे की मच्छर आतमध्ये येणार नाही. आता मच्छरांची साईज इतकी छोटी आहे की ते जाळींमधून सुद्धा आतमध्ये येऊ शकतात. तर हे काय आहे? हे मॉस्किटोजनी स्वतःच्या बॉडीमध्ये केलेलं इव्हॉल्युशन आहे. इव्हॉल्युशन कशासाठी केलं? हे स्वतःची जी स्पीसीज आहे ती स्पीसीज टिकून ठेवण्यासाठी, बरोबर. ते जे इव्हॉल्युशन आहे, हे इव्हॉल्युशन कसं झालं किंवा याची स्टार्टिंग कशी झाली, अर्थवर लाईफ कशी एक्झिस्ट झाली, या सगळ्यांबद्दलची जनरल इन्फॉर्मेशन आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आणि इव्हॉल्युशन हे कसं रिलेटेड आहे हेरिडिटीशी, किंवा हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, दॅट रिलेशन वी आर गोइंग टू स्टडी इन धिस चॅप्टर. आपल्याला या चॅप्टरमध्ये या सगळ्या गोष्टींची स्टडी करायची आहे. ओके, सो लेट अस बिगिन. हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन याची स्टार्टिंग म्हणजे आपण कुठले पॉईंट्स याच्यामध्ये कव्हर करणार आहे? पहिला पॉईंट हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, त्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या 3 प्रोसेसेस. त्यानंतर इव्हॉल्युशन म्हणजे काय? इव्हॉल्युशनचे इव्हिडन्सेस म्हणजे प्रूफ, पुरावे. त्यानंतर डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लॅमार्किझम, स्पीसिएशन आणि ह्युमन इव्हॉल्युशन. ओके, दीज मच टॉपिक्स वी आर गोइंग टू कव्हर इन धिस चॅप्टर. ठीक आहे, त्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे. आपण 9th आता नुकतेच झाले आहे आपलं 9th, त्याच्यावर बेस्ड इथे काही क्वेश्चन्स आहेत. त्या क्वेश्चन्सची आन्सर्स तुम्हाला शोधायची आहे. ठीक आहे, आपण डिस्कस पुढे चॅप्टरमध्ये करणारच आहोत,
पण हे जे क्वेश्चन्स आहे त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला शोधून बुकमध्ये राईट करायचे. पहा पहिला क्वेश्चन काय आहे. विच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. तुमच्या सेलमध्ये प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी सेलपासून बनलेली असते आणि प्रत्येक सेलच्या आतमध्ये असतो न्यूक्लियस, बरोबर. विच कंपोनंट ऑफ दिस न्यूक्लियस कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. हेरिडिटरी इन्फॉर्मेशन कुठल्या पार्टच्या थ्रू कॅरी फॉरवर्ड होते फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. त्या पार्टचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके. सेकंड क्वेश्चन. व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू द प्रोगेनी. प्रोगेनी या वर्डचा मिनिंग होतो बेबी. म्हणजे पॅरेंट आहे तर दुसरा काय होतं, यांचे बेबीज जे म्हणतो ना आपण, बेबीज हा वर्ड आपण नाही यूज करणार. नेक्स्ट सायंटिफिक वर्ड त्याच्यासाठी आपण यूज करतो नेक्स्ट जनरेशनसाठी प्रोगेनी. यांनाच आपण ऑफस्प्रिंग पण म्हणणार. ऑफस्प्रिंगसुद्धा यांना आपण म्हणतो. ओके. सो व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस. ही जी प्रोसेस आहे ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू प्रोगेनी, याला काय म्हणतो आपण. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज नेम ऑफ दिस चॅप्टर हेरिडिटी. बरोबर आहे ना. ओके. व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ DNA मॉलिक्यूल. DNA मॉलिक्यूल कशापासून बनलेला असतो, त्याचे कंपोनंट्स काय असतात, त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. ठीक आहे. तर हे झाले 3 क्वेश्चन्स. या 3 क्वेश्चन्सचे आन्सर तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे. बाय चान्स एखादा नाही सापडला तर मग आपल्याला या चॅप्टरमध्ये त्याचे आन्सर्स सापडतील किंवा आपण नंतर डिस्कस करूया. आधी तुम्ही ट्राय करा, शोधा. ओके. चला पहा. हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस या टॉपिकला आपण काय करणार आहे, इंट्रोडक्शन याचं पाहणार आहे. यू नो दॅट हेरिडिटी इज ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन वाया जीन्स. ओके. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. कोणते कॅरेक्टरिस्टिक्स. बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला ट्रान्सफर होणे, हे जी प्रोसेस आहे थ्रू जीन्सच्या थ्रू हे ट्रान्सफर होतं. या प्रोसेसला म्हणतो आपण हेरिडिटी. ओके. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. ओके. हेरिडिटी एकच वर्ड आहे. हां यांनी सेपरेट लिहिलेलं आहे. ओके. सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ हेरिडिटी. व्हॉट इज इट. द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वाया जीन्स. मला सांगा बायोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे काय. बायोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल हाईट झाली, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची हाईट झाली, किंवा हेअर कलर झाला. ओके. किंवा जर फ्लॉवर्स असतील तर फ्लॉवरचा कलर झाला, फ्लॉवरचा सेंट झाला. ओके. किंवा प्लांट असेल तर प्लांटची हाईट झाली, किंवा एखादा मँगो ट्री असेल तर मँगोचा फ्लेवर झाला. ओके. या ज्या गोष्टी आहे यांना आपण म्हणू त्याचं बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. हे बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनला ट्रान्सफर होणे. कशाच्या थ्रू होते हे ट्रान्सफर. हे ट्रान्सफर होते लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या जीन्सच्या थ्रू, आणि या प्रोसेसला म्हणतो आपण हेरिडिटी. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. जोहान ग्रेगर मेंडल इज पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. जेनेटिक्स ही ब्रांच आहे बायोलॉजीची ज्याच्यामध्ये आपण हेरिडिटीचा आणि हेरिडिटीच्या नुसार कॅरेक्टरिस्टिक्स एक जनरेशन टू अनदर जनरेशन कसे ट्रान्सफर होतात त्याची स्टडी ज्या ब्रांचमध्ये केली जाते बायोलॉजीच्या, दॅट इज कॉल्ड ॲज जेनेटिक्स. आणि जेनेटिक्स ही जी बायोलॉजीची ब्रांच आहे त्याचं पायोनियर मीन्स फादर, किंवा जो सुरू करणारा आहे, सुरुवात करणारा आहे, जनक म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला. बरोबर. तर कुणी स्टार्ट केलं हे जेनेटिक्स हे सायन्स कुणी स्टार्ट केलं, कोण आहे याचा निर्माता, दॅट इज जोहान ग्रेगर मेंडल. सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. जोहान ग्रेगर मेंडल, which is known as pioneer of modern genetics. Around the period of 1886, it took a long time for him
टू अंडरस्टँड द कन्क्लुजन्स ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. आपण मागच्या वर्षी मेंडलचं एक्सपेरिमेंट स्टडी केला होता, बरोबर आहे ना. हा जो रिसर्च आहे तो करायला मेंडलला खूप वेळ लागला. ओके. इन 1901 द रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस वेर अंडरस्टूड ड्यू टू म्युटेशनल थेअरी ऑफ ह्युगो डी राईस. ओके. आधी याची स्टार्टिंग कोणी केली? मेंडलने स्टार्टिंग केली. त्याने खूप त्याच्यावर रिसर्च केला, पण बरेचसे कन्क्लुजन्स, काही गोष्टी चेंजेस प्लांटमध्ये का होतात किंवा एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये चेंजेस का होतात यांचा होतात हे त्याने ऑब्झर्व केलं, पण हे चेंजेस का होतात, व्हॉट शुड बी द रिझन बिहाइंड इट, ते त्याला व्यवस्थित एक्सप्लेन करता नाही आलं. त्यानंतर ह्युगो डी राईस हा जो सायंटिस्ट आहे त्याने 1901मध्ये असं कन्क्लूड केलं की हे कशामुळे होतात, बिकॉज ऑफ म्युटेशनल थिअरी. म्युटेशन म्हणजे काय, हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. हा वर्ड तुम्ही आता टी व्हीवर भरपूरदा ऐकत असाल. म्युटेशन म्हणजे चेंजेस इन जीन्स. एखादा ॲनिमल असतो किंवा एखादा प्लांट असतो, त्याचे जे जीन्स आहेत त्या जीन्समध्ये बदल होणे. कुठल्या तरी रिझनमुळे जीन्स जे आहे ते त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये काहीतरी चेंज होतो आणि त्या चेंजमुळे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक बदलते. ओके. तर हे जे नवीन कॅरेक्टरिस्टिक कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कशामुळे प्रोड्यूस होतात, तर म्युटेशनमुळे प्रोड्यूस होतात. हे सगळ्यात पहिले म्हटलं ह्युगो डी राईस या सायंटिस्टने. ठीक आहे. Meanwhile, in 1902, Walter and Sutton observed the paired chromosomes in the cell of grasshopper. Until then, it was not known to anyone. Okay. हे जे दोन सायंटिस्ट आहे, वॉल्टर आणि सटन, या दोन सायंटिस्टला क्रोमोझोमची जी पेअर आहे ही सगळ्यात आधी या दोन सायंटिस्टने ऑब्झर्व केली. त्याच्या आधी सेलच्या आतमध्ये, न्यूक्लियसच्या आतमध्ये असे काही क्रोमोझोम वगैरे प्रकार असतात, हे कुणीही ऑब्झर्व केलं नव्हतं. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा सेल डिव्हिजन होत असते, सेल जेव्हा एका सेलपासून तिचं डिव्हिजन होऊन 2 सेल्स फॉर्म होत असतात, तेव्हाच आपल्याला क्रोमोझोम्स दिसतात. ओके. आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत हे न्यूक्लियसच्या आतमधला पार्ट आहे, त्यामुळे याला खूप स्ट्रॉंग रिझॉल्विंग पॉवर असणारा मायक्रोस्कोप तुम्हाला यूज करावा लागतो. जेव्हा ते लोकांनी इन्व्हेंट केले त्यानंतर ही पुढची जी स्टडी आहे ती काय झाली, पॉसिबल झाली. तर हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही याची थेअरी स्टडी कराल, सायंटिस्टचे नावं तुम्हाला नोट्समध्ये लिहायचे आहे आणि त्या सायंटिस्टचं काय योगदान आहे किंवा त्याने कुठला रिसर्च केला, त्याने काय डिस्कवर केलं हे तुम्हाला टेबलच्या फॉर्ममध्ये किंवा पॅराग्राफच्या फॉर्ममध्ये नोट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जॉन ग्रेगर मेंडल, नोन ॲज पायनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. ह्युगो डी राईस एक्सप्लेन द रिझन बिहाइंड सडन चेंजेस, दॅट इज म्युटेशन. 1902 वॉल्टर सटन ऑब्झर्व पेअर्ड क्रोमोझोम. ओके. कुठल्या सेलमध्ये ऑब्झर्व केली त्यांनी? इन द सेल ऑफ ग्रास हॉपर. Until then, it was not known to anyone. The research started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that genes are carried via chromosomes. Important है, हाँ? Then it was, research started. आधी क्रोमोझोम्स जेव्हा लोकांनी ऑब्झर्व केले न्यूक्लियसच्या आतमध्ये, त्यानंतर त्यांचं वर्क काय आहे या दिशेने त्यांचं काय झालं, रिसर्च स्टार्ट झाला. आणि मग त्यांनी सांगितलं की या क्रोमोझोम्सच्या आतमध्ये जीन्स असतात. क्रोमोझोम्स कशापासून बनलेले असतात? दे आर मेड अप ऑफ जीन्स. आणि जीन्सच्या थ्रू क्रोमोझोम्समधून काय होते, इन्फॉर्मेशन एका जनरेशन टू दुसऱ्या जनरेशनला ट्रान्सफर होते. ओके. थ्रू विच इन 1944 ट्रायो ऑफ सायंटिस्ट ओस्वाल्ड एव्हरी, MacLean McCarthy and Colin MacLeod proved that except viruses, all living organisms have DNA as genetic material. आणि त्यानंतर 1944मध्ये हे जे 3 सायंटिस्ट आहे, ओस्वाल्ड एव्हरी, MacLean McCarthy आणि कोलिन मॅकलिओड, यांनी काय प्रूव्ह केलं की
लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अर्थवर असणारे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक मटेरियल कोणतं आहे? DNA आहे. ओके, आपल्याला माहिती आहे, तुम्हाला आठवत असेल आपण क्लासिफिकेशन जेव्हा स्टडी केलं होतं, क्लासिफिकेशनमध्ये आपण बोललो होतो की व्हायरसेस जे आहे ते असेल्युलर असतात. त्यांच्या बॉडीमध्ये सेल्यू आहे, ती मधली लाईन आहे. जे व्हायरसेस आहेत, व्हायरसेसला सेल्युलर स्ट्रक्चर नसतं, दे आर असेल्युलर. ते असेल्युलर असतं. फक्त काही जेनेटिक मटेरियल आणि काही प्रोटीन्स एवढ्याच पार्टपासून कुठलाही व्हायरस बनलेला असतो. बाकीचे जे सगळे त्याचे बॉडीली फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी तो ज्या बॉडीमध्ये एंटर होतो, ज्याला आपण होस्ट बॉडी म्हणतो, त्या होस्ट सेलचा तो काय करतो? यूज करतो. बरोबर आहे. त्याच्याजवळ स्वतःचं असं सेल्युलर स्ट्रक्चर नसतं. त्यामुळे फक्त व्हायरसेसच असे आहे ज्यांच्या बॉडीमध्ये DNAच्या थ्रू जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होत नाही. ओके, बाकी सगळ्या DNAच्या थ्रू नाही होत, म्हणजे दुसरा ऑप्शन आहे त्यांच्याकडे, RNA त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, काही प्रोटीन्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात ज्यांच्या थ्रू ते काय होतं? इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतात, स्वतःला इव्हॉल्व करतात. ठीक आहे ना. बाकीचे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अर्थवरचे, त्यांच्या बॉडीमध्ये काय असतं? DNA स्ट्रक्चर प्रेझेंट असतं न्यूक्लियसमध्ये, आणि याच्या थ्रू हेरिडिटी परफॉर्म केली जाते. जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती एका जनरेशन टू दुसऱ्या जनरेशन कशाच्या थ्रू ट्रान्सफर होते? DNAच्या थ्रू. मीन्स वी कॅन से दॅट DNA इज द जेनेटिक मटेरियल फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ एस्केप्ड कोण? व्हायरसेस. ओके, पुढे चला. इन 1961 द फ्रेंच geneticist Francois Jacob and Jacques Monod proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cell. DNAचं वर्क काय आहे? ओके, त्या वर्कशी रिलेटेड एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, एक थेअरी जी आहे ती पुट फॉरवर्ड केली. कोणी? फ्रँकॉइस जॅकब आणि जॅक मोनार्ड या सायंटिस्टनी एक मॉडेल त्यांनी सजेस्ट केलं. कशाचं मॉडेल होतं? इट वॉज ए मॉडेल फॉर द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर कशी केली जाते एका जनरेशन टू दुसऱ्या जनरेशन. प्रत्येक प्रॉपर्टीसाठी काहीतरी प्रोटीन, एका प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्सशी संबंधित काहीतरी प्रोटीन्स असतात. आणि हे प्रोटीन्स जे आहेत ते एका याच्यामधून सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये काय केले जातात? ट्रान्सफर केल्या जातात. आणि हे प्रोटीन तयार करण्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन रेकॉर्ड केलेली असते कुठल्याही सेलच्या DNAमध्ये. तर हे सगळ्यात पहिले कोणी म्हटलं? प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कशी होते DNAच्या हेल्पने एका बॅक्टेरियल सेलमध्ये. हे सगळ्यात आधी या दोन सायंटिस्टने काय केलं? ही मॉडेल डिझाईन केलं. इट हेल्प टू अनकव्हर द जेनेटिक कोड्स हिडन इन DNA. आणि याच्या थ्रू म्हणजे DNAच्या आतमध्ये इन्फॉर्मेशन ही जेनेटिक कोड्सच्या फॉर्ममध्ये असते. आणि प्रत्येक कोड म्हणजे कुठलं तरी एक प्रोटीन आहे, प्रोटीनची एक सिरीज असते आणि त्या सिरीजच्या फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर असते. देअरबाय the technique of recombinant DNA technology emerged, which has vast scope in the field of genetic engineering. आणि त्याच्यातून जेनेटिक इंजिनिअरिंग नावाची एक नवीन ब्रांच इव्हॉल्व झाली. जेनेटिक इंजिनिअरिंग, मला वाटते की एक लिंबू आहे, त्या लिंबूमध्ये एकच सीड असावी. मग या डायरेक्शनमध्ये मला हवे ते कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्याही प्लांटमध्ये जर आपल्याला आणायचे असतील तर त्यासाठी आपण काय करतो? जीन्स चेंज करतो, किंवा हवे ते चेंजेस आपण काय करतो? त्या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये, सेलच्या स्ट्रक्चर म्हणजे DNA स्ट्रक्चरमध्ये आपण पर्टिक्युलर चेंज करू शकतो. हे कशामुळे पॉसिबल झालं? बाय जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतात त्यांना. असं खूप आहेत. म्हणजे आपण जे पाहतो ना मूवीजमध्ये किंवा काय दाखवतात की केसांवरून, नखामध्ये एक छोटासा रक्ताचा एक स्पॉट असतो अगदी हलकासा, त्याच्यावरून लोक खुनी कोण आहे वगैरे वगैरे ओळखतात. हे सगळं हे कशाशी संबंधित आहे? हे सगळं रिसर्च तुम्ही करू शकता इफ यू नो द DNA
फिंगरप्रिंट ऑफ पर्टिक्युलर पर्सन ऑर ॲनिमल ऑर प्लांट एट्सेट्रा. तर याची स्टडी ज्याच्यामध्ये केली जाते इट इज कॉल्ड अ जेनेटिक इंजिनिअरिंग. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज यूजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स. बऱ्याचशा डिसीजेस अशा असतात ज्या हेरिडिटीने एका पर्सनपासून नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होऊ शकतात. मग त्या प्रिव्हेंट करणे, त्या होऊ न देणे किंवा त्यांचं डायग्नोसिस करणे किंवा फ्युचरमध्ये तुम्हाला कुठल्या डिसीजेस होऊ शकतात, जेनेटिक डिसीजेस, त्याची ट्रीटमेंट कशी करायची, त्याला क्युअर कसं करायचं किंवा वेगवेगळ्या ॲनिमल्सचे, प्लांट्सचे हायब्रिड कसे बनवायचे आपल्या बेनिफिटसाठी, जे आपण मायक्रोब्स यूज करतो किंवा आपल्या बेनिफिटसाठी जे आपण सीड्सच्या नवीन नवीन व्हेरायटीज शोधतो, ते सगळं कशामुळे पॉसिबल आहे? बिकॉज ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि तुम्हाला जेनेटिक इंजिनिअरिंगचं नॉलेज असण्याच्या आधी काय आवश्यक आहे? तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे कशाचं? हेरिडिटी या टॉपिकचं. ठीक आहे, तर हे झालं इंट्रोडक्शन हेरिडिटीचं. बाकी टॉपिक जो याचा आहे आपल्याला ह्याचे 3 इम्पॉर्टंट प्रोसेसेस आहेत त्याच्याशी रिलेटेड, त्या आपण उद्या पाहूया. ठीक आहे, आज एवढा जे मी सांगितलेलं आहे वर्क, ते सगळं वर्क, सगळ्या सायंटिस्टची नावं, वरचे दिलेले क्वेश्चन्स, पहिले तर हे क्वेश्चन्स तुम्हाला बुकमध्ये लिहायचे आहे. त्यानंतर हेरिडिटीची डेफिनेशन लिहायची आहे जी या पॅराग्राफमध्ये मिळेल. आणि त्यानंतर इम्पॉर्टंट सायंटिस्ट आणि देअर वर्क याचा एक टेबल बनवायचा आहे ज्यामध्ये सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स कवर व्हायला पाहिजे. ठीक आहे, बाकीचं उद्या पाहूया.